पुण्यामध्ये उद्या मवियाचं मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे। उद्या बारामती, शिरूर, पुण्यात मवियाचे उमेदवार एकत्रित उमेदवारी अर्ज भरतायत। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर हे एकत्रित अर्ज भरणार आहेत। पुणे शहरात उद्या महाविकास आघाडीची मोठी रॅली असेल। महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे बडे नेते उद्या पुण्यामध्ये असतील। शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील, थोरात, सचिन अहिर, विश्वजित कदम हे रॅलीमध्ये सहभागी होतील। पुण्याच्या कॅम्प परिसरात महाविकास आघाडीची उद्या जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर, उद्या पुण्यामध्ये मवियाचं मोठं शक्ती प्रदर्शन बघायला मिळणार आहे। काय नेमकं नियोजन आहे? बरोबर आहे, मवियाचं मोठं शक्ती प्रदर्शन हे उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून पाहायला मिळणार आहे। ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामतीची जी जागा आहे, सुप्रिया सुळेची जागा लढवत आहेत, त्या स्वतः त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यासोबतच पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर ते देखील अर्ज दाखल करणार आहेत। तर त्याचबरोबर शिरूरचे उमेदवार मवियाचे अमोल कोल्हे हे तीनही उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार आहेत। मवियाची उद्या संध्याकाळी मोठी सभा देखील पुण्यामध्ये पार पडणार आहे आणि हे सगळे जेव्हा एकत्रित तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करतील तेव्हा शरद पवार, त्यासोबतच संजय राऊत, सचिन अहिर, काँग्रेसचे विश्वजित कदम, त्याच्यासह अन्य जे नेते आहेत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे जे नेते आहेत ते शक्ती प्रदर्शन करत मोठी ताकद दाखवणार आहेत। सभेमध्ये तर सगळ्या नेत्यांची भाषणं होतीलच, पण जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे तेव्हा मोठी रॅली जी काढली जाईल त्यामध्ये या सगळ्या मोठ्या नेत्यांचा रॅलीमध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळेल। त्यासोबतच सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी लोकसभेच्या निमित्तानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून एकत्र येतील। अर्थात महाविकास आघाडीकडून एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन केलं जाईल। आपण बघतोय वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले जात असताना शक्ती प्रदर्शन मोठ्या संख्येनं होत असताना आता पुण्यात अत्यंत महत्त्वाचे जे 3 मतदारसंघ आहे ज्यामध्ये पुणे, बारामती आणि शिरूरचा समावेश आहे, मवियाचे जे उमेदवार आहेत ते एकत्रितपणे अशा पद्धतीने अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन करत आपल्या नेत्यांसह अर्ज दाखल करून अर्थात जी संध्याकाळी सभा होणार आहे त्या सभेतून मतदान करण्याचं जे आवाहन आहे ते या सगळ्या नेत्यांकडून केलं जाईल।